त्याची स्लोप्स काय येणार मग ते M1 आणि M2 असे स्लोप्स आपण घेतलेले आहेत बघा. मग आता पुढं बघायचं आहे आपल्याला. स्लोपची ॲडिशन मी सांगितलेलं बघा की M1 प्लस M2 इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो -2h/b. हे आपण बघितलेलं आहे. स्लोपची ॲडिशन -2h/b येणार अँड स्लोपचा प्रॉडक्ट काय येईल बघा M1 इंटू M2 इज इक्वल टू काय येणार a/b येईल. बरोबर आहे. मग आता इथं व्हॅल्यू आपण ॲड करूया -2h म्हणजे 2hची व्हॅल्यू किती आहे -8 आहे. इथं ऑलरेडी मायनस साईन आहे आणि ते 2hचं मायनस साईन -8 आलं आणि डिवायडेड बाय b म्हणजे किती येईल 3 येईल. म्हणजे काय मिळाला स्लोपची ॲडिशन M1 प्लस M2 इज इक्वल टू किती आली 8/3 आली आणि त्यांचा प्रॉडक्ट काय येईल बघा a/b. a म्हणजे 5, b म्हणजे किती आहे 3. म्हणजे त्यांचा प्रॉडक्ट काय आला M1 आणि M2 किती मिळाला तो 5/3 मिळाला. M1 प्लस M2 मिळालं 8/3 आणि M1 इंटू M2 किती मिळालं 5/3 मिळालं. बरोबर आहे. पुढं आता मग ही ॲडिशन मिळाली, हा प्रॉडक्ट मिळाला. आता आपल्याला सेपरेट स्लोप याच्यावरनं फाइंड करणं जरा पॉसिबल नाही आहे. त्यामुळे काय करायचं बघा आता यांचे रेसिप्रोकल जर घेतले आपण म्हणजे M1 आणि M2चे तर ते काय असणार आहेत रिक्वायर्ड लाईनचे स्लोप असणार आहेत. या लाईनचे स्लोप आपण M1 M2 कन्सिडर केल्यात तर त्या रिक्वायर्ड लाईनचे स्लोप काय असतील -1/M1 आणि -1/M2 असे असतील का. म्हणजे आता बघा काय येणार पुढं आता काय म्हणावं लागेल आपल्याला सिन्स रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर टू दीज लाईन्स. बरोबर आहे. रिक्वायर्ड लाईन या लाईनला परपेंडिक्युलर आहे तर काय येणार पुढे बघा आता देअरफॉर देअर स्लोप्स आर किंवा स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन्स स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन्स ते काय येणार मग -1/M1 अँड -1/M2 असे येतील. हां पुढं आता पण आता हे स्लोप मिळाले. अजून एक काय कंडिशन सांगितलं आपल्याला की ज्या रिक्वायर्ड लाईन आहेत त्या काय आहेत ओरिजिनमधून पास होणार आहेत. बरोबर आहे का. म्हणजे काय असणार इक्वेशन त्यांचं y इज इक्वल टू mx. हां मग काय येईल बघा पुढे लिहावं लागेल देअरफॉर रिक्वायर्ड लाईन्स also pass through origin. Required lines also pass through origin. हां मग त्यांचे इक्वेशन्स काय मिळेल y इज इक्वल टू -1/M1 आणि x आहे. म्हणजे फॉर्म्युला काय असतो y इज इक्वल टू mx. y इज इक्वल टू mx प्लस पुढं c असतं. बरोबर आहे का. मग इथं फक्त काय येणार y इज इक्वल टू mx येईल. हे काय आलं y इज इक्वल टू -1/M1 आणि x आला आणि इथं y इज इक्वल टू काय येईल -1/M2 x येईल. हां मग आता हे पुढं कसं सॉल्व होणार आहे बघा म्हणजे M1 डिवाइड आहे ते इकडं आणून मल्टिप्लाय करा M1 y इज इक्वल टू -x आणि इथं काय येईल M2 y इज इक्वल टू -x येईल. मग हा -x इकडे घेतला x प्लस M1 y इज इक्वल टू 0 आणि x प्लस M2 y इज इक्वल टू 0 येईल. हां बरोबर आहे. x प्लस M1 y आणि x प्लस M2 y येईल. पुढं आता मग ही दोन इक्वेशन्स मिळाली यांचं आता कंबाईन इक्वेशन पण आपल्याला अजून स्लोप माहिती नाही आहेत. बघा काय येणार आता कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स इज काय येईल ते इक्वेशन x प्लस M1 y दुसरं काय येईल x प्लस M2 y इज इक्वल टू 0 येईल. मग आता मी यांचा प्रॉडक्ट जर घेतला तर काय होईल बघा x इंटू x स्क्वेअर येईल प्लस x स्क्वेअर हा M1 y आणि x मल्टिप्लिकेशन M1 x y येईल झालं सॉरी हां M1 x y आणि प्लस आता अजून काय येणार बघा M1 M2 y स्क्वेअर
एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर झाला. परत काय घेतलं M1 इंटू एक्स वाय हे झालं. या दोन्हीने एक्सला मल्टिप्लाय केलं. परत इथं आता M2 वायला मल्टिप्लाय करायचं राहिलं म्हणजे M1 M2 वाय स्क्वेअर आला. आणि काय राहिलं बघा M2 एक्स वाय हां इज इक्वल टू 0 येईल. बघा आता काय मिळेल एक्स स्क्वेअर प्लस इथे एक्स वायची टर्म आहे, इथे एक्स वायची टर्म आहे म्हणजे काय येईल ते M1 प्लस M2 ब्रॅकेटच्या बाहेर काय येईल एक्स वाय येईल. आणि प्लस इथं काय येणार M1 M2 वाय स्क्वेअर येईल इज इक्वल टू 0 येईल. पुढं आता स्लोप न फाईंड करता आपण इथं काय करू शकतो बघा एक्स स्क्वेअर प्लस M1 M2ची व्हॅल्यू किती लिहिता येईल 8/3 लिहिता येईल. आणि एक्स वाय प्लस M1 इंटू M2ची व्हॅल्यू 5/3 आणि इथं काय लिहिता येईल वाय स्क्वेअर आपल्याला लिहिता येईल. लक्षात येते सगळ्यांच्या. मग आता इथे डिनॉमिनेटर या दोन्हीचा 3 आहे. मग तो इथं जर मल्टिप्लाय करून आपण असं लिहू शकते 3x² प्लस 8xy प्लस 5y² इज इक्वल टू 0. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 3 जो डिवाइड होतो आहे तो काय केला आपण पलीकडे घेतलेला आहे. हां लक्षात येते सगळ्यांच्या. 3x² प्लस 8xy प्लस 5y² इज इक्वल टू 0. हां लक्षात येते सगळ्यांच्या. पुढे जाऊया आपण आता. नेक्स्ट त्यातलं एक्झाम्पल बघायचं आहे. सेकंड एक्झाम्पल बघायतलं. सेकंड एक्झाम्पल दिले XY प्लस y² इज इक्वल टू 0. हां मग आता हे बघा आता याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला सेम आहे त्याच मेथडनं सॉल्व करत जायचं. XY प्लस y² दिलेलं आहे. x² टर्म दिल्या का इथं नाही आहे तरी पण हे इक्वेशन आपण कंपेअर करायचं. कंपेअर गिवन इक्वेशन विथ ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. हां मग याच्याबरोबर कंपेअर केल्यावर x² कोएफिशियंट म्हणजे एची व्हॅल्यू काय येणार 0 येणार. 2h xyचा कोएफिशियंट किती येईल 1 येईल. आणि बीची व्हॅल्यू काय येईल y² कोएफिशियंट ते किती येईल 1 येईल. हां मग a मिळाला 2h मिळाला आणि b मिळाला. पुढं आता स्लोप घ्यायचे. लेट M1 अँड M2 be the slopes of M1 and M2 be the slopes of lines represented by काय येईल कोणत्या लाईनचे इक्वेशन काय दिले बघा XY प्लस y² इज इक्वल टू 0. पुढं आता मग या लाईनचा तो काय आहे स्लोप आहे. तर याच्यावरून आपल्याला पुढं जे या दोन लाईनचे आपण स्लोप काय घेतले M1 आणि M2 घेतले. मग आता पुढं आपण काय करूया की यांची ॲडिशन घेऊया स्लोपची. M1 प्लस M2 इज इक्वल टू काय येणार आहे -2h/b येईल. आणि प्रॉडक्ट काय येणार M1 इंटू M2 इज इक्वल टू a/b येईल. बरोबर आहे. मग -2h/b 2hची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. इथं व्हॅल्यू ॲड केली 1/bची व्हॅल्यू पण 1 येईल म्हणजे व्हॅल्यू किती आली इथं -1 आली. आणि इथं काय येईल M1 आणि M2 इज इक्वल टू एची व्हॅल्यू 0 आहे डिवायडेड बाय बीची व्हॅल्यू किती 1 म्हणजेच काय आलं M1 इंटू M2 इज इक्वल टू काय मिळाली बघा व्हॅल्यू 0 मिळाली. आणि M1 प्लस M2 ही व्हॅल्यू किती मिळाली -1 मिळाली. बरोबर आहे. मग ॲडिशन माहिती आहे प्रॉडक्ट माहिती आहे. पुढं आता काय करायचं रिक्वायर्ड लाईन काय आहेत यातल्या दोन लाईनला परपेंडिक्युलर आहेत. पुढं काय म्हणायचं मग सिन्स required lines are perpendicular to these lines. required lines are perpendicular to these lines. मग त्यामुळे पुढं काय होणार बघा आता therefore slope of required lines तो काय येणार -1/m1 एक येईल आणि दुसरा स्लोप काय येणार -1/m2 अशी दोन लाईनचे स्लोप्स मिळते. पुढं काय येणार रिक्वायर्ड लाईन्स
अल्सो पासिंग थ्रू काय म्हटलेलं आहे आपण, ओरिजिन. अल्सो पासिंग थ्रू ओरिजिन. अल्सो पासिंग थ्रू ओरिजिन म्हणजे काय होणार मग, देअरफोर देअर इक्वेशन्स आर, देअर इक्वेशन्स आर काय येणार ते इक्वेशन्स, y इज इक्वल टू -1/m1 x, y इज इक्वल टू mx असं इक्वेशन असतं. मग इथे स्लोप काय येणार, -1/m1 येणार. अँड दुसरा एक स्लोप काय येईल, -1/m2 x. लक्षात येते. पुढं आता m1 इकडे घेतला, मल्टिप्लाय करायचा m1 म्हणजे काय येईल इथं, m1 y इज इक्वल टू -x. मग काय येईल इक्वेशन ते, x प्लस m1 y इज इक्वल टू 0. आणि इथं काय होईल बघा, m2 इकडं yला मल्टिप्लाय झाला, इथं -x म्हणजे x प्लस m2 y इज इक्वल टू 0 येईल. जी ही दोन इक्वेशन्स मिळाली रिक्वायर्ड लाईनची, x प्लस m1 y आणि x प्लस m2 y. हां, मग आता पुढं यांचं कंबाईन इक्वेशन, देअरफॉर कंबाईंड इक्वेशन ऑफ लाईन्स इज काय येणार ते, x प्लस m1 y आणि दुसरं x प्लस m2 y इज इक्वल टू 0. मग या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन काय येणार, x इंटू x, x स्क्वेअर येईल, x इंटू m2 x y येईल, प्लस आता m1 yनं मल्टिप्लाय करायचं, m1 आणि y आणि x येईल, m1 x y येईल. पुढं आता या m1नं इकडे m2च्या इथं मल्टिप्लाय करायचं, m1 m2 y स्क्वेअर इज इक्वल टू 0 येईल. पुढं आता ॲडिशन करूया, x स्क्वेअर प्लस m1 प्लस m2 ब्रॅकेटच्या बाहेर काय राहील, x y राहील, आणि प्लस m1 इंटू m2 y स्क्वेअर इज इक्वल टू 0 राहील. हां, मग पुढं आता x स्क्वेअर प्लस m1 प्लस m2 किती व्हॅल्यू आहे, -1 आणि इथं x y येईल, प्लस प्रॉडक्ट काय येणार 0 y स्क्वेअर इज इक्वल टू 0. हां, म्हणजेच काय राहिलं बघा, x स्क्वेअर मायनस xy इज इक्वल टू 0. हे मिळालं रिक्वायर्ड लाईनचं कंबाईन इक्वेशन. लक्षात येते सगळ्यांच्या. पुढं आता नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे बघा आपल्याला. मेन क्वेश्चन नंबर 4 आहे. नेक्स्ट काय आहे, मेन क्वेश्चन नंबर 4. मग काय येणार बघा, याच्यामध्ये फाइंड के म्हटलेलं आहे. फाइंड के इफ, पहिलं एक्झाम्पल काय बघा, द सम ऑफ द स्लोप्स of the lines, the sum of the slopes of the lines represented, the sum of the slopes of the lines represented by x square plus kxy minus 3y square is equal to 0. The sum of the slopes of the lines represented by, म्हणजे या लाईनचे स्लोपची ॲडिशन काय सांगितलं बघा पुढं, इज ट्वाइस देअर प्रॉडक्ट, म्हणजे बघा काय ना, काय सांगितलं आहे की स्लोपची ॲडिशन ही काय आहे, ट्वाइस देअर प्रॉडक्ट, मल्टिप्लाय बाय किती, प्रॉडक्टच्या दुप्पट आहे. लक्षात येते सगळ्यांच्या, मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे m1 प्लस m2 इज इक्वल टू काय असणार आहे, 2 इंटू m1 m2 असेल. लक्षात येते का. स्लोपची ॲडिशन घेतो आपण, m1 m2 इज इक्वल टू, ही ट्वाइस देअर प्रॉडक्ट आहे, 2 इंटू m1 आणि m2 असं आहे. हां, मग आता पुढे हे आपण सॉल्व करूया. त्यासाठी m1 प्लस m2ची व्हॅल्यू आणि m1 इंटू m2ची व्हॅल्यू आपल्याला माहीत करून घ्यावी लागेल, म्हणजे आपल्याला केची व्हॅल्यू मिळेल. मग
ती M1 प्लस M2 म्हणजे 2H/B लागेल, M1 इंटू M2 म्हणजे A/B लागेल. म्हणजे हे आता काय करावं लागेल बघा, हे इक्वेशन आपल्याला कम्पेअर करून अगोदर त्याच्या व्हॅल्यूज घ्याव्या लागतील. हां, बरोबर आहे. पुढं आता काय करावं लागेल, कंपेअर गिवन इक्वेशन विथ ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. हां, मग आता पुढं कंपेअर गिवन इक्वेशन विथ ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. याच्याबरोबर कंपेअर केलं तर x² कोएफिशियंट म्हणजे एची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. 2h म्हणजे xyचा कोएफिशियंट तो किती आला, k. आणि y² कोएफिशियंट b आहे, त्याची व्हॅल्यू इथे किती आहे बघा, -3. हां, a इज इक्वल टू 1, 2h इज इक्वल टू k आणि b इज इक्वल टू किती आलं, -3. मग आता पुढं ॲडिशन बघावी लागेल. पाहिजे तर स्लोप सांगा आपण. लेट M1 अँड M2 बी द स्लोप्स ऑफ गिवन किंवा बी द स्लोप्स ऑफ लाइन्स रिप्रेझेंटेड बाय काय आहे इक्वेशन, x² प्लस kxy मायनस 3y² इज इक्वल टू 0 असेल. हां, मग आता पुढं देअरफॉर M1 प्लस M2 इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, -2h/B आणि M1 इंटू M2 इज इक्वल टू काय येणार, A/B. हां, मग आता बघा बरं, M1 प्लस M2 इज इक्वल टू -2hची व्हॅल्यू किती, k, b किती आहे, -3 आणि प्रॉडक्ट M1 इंटू M2 इज इक्वल टू A/B म्हणजे a किती आहे, 1 आणि b किती आहे, -3. हां, म्हणजे बघा काय येईल, M1 प्लस M2 इज इक्वल टू k/3 येईल. M1 प्लस M2 इज इक्वल टू k/3 आणि M1 इंटू M2 इज इक्वल टू किती येईल, -1/3. मग आता हे काय सांगितलेलं आहे आपल्याला, इथं पुढं कंडिशन काय सांगितल्या, बाय गिवन कंडिशन किंवा बाय युजिंग गिवन कंडिशन. मग ती कंडिशन आपल्याला काय सांगितल्या की स्लोपची ॲडिशन इज इक्वल टू काय असते, टॉईस देअर प्रॉडक्ट असते. म्हणजे काय येईल, M1 प्लस M2 इज इक्वल टू टॉईस M1 इंटू M2. मग M1 प्लस M2 किती येईल, k/3 इज इक्वल टू 2. M1 इंटू M2 किती आहे, -1/3. हां, मग k/3 इज इक्वल टू -2/3. 3ला 3 कॅन्सल होईल आणि k इज इक्वल टू फक्त किती राहील बघा, -2 राहील. लक्षात येते सगळ्यांच्या, k इज इक्वल टू किती राहिला मग, -2 राहील. पुढं आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सेम तोच क्वेश्चन आहे. काय सांगितले बघा, स्लोप ऑफ लाइन्स फाइंड के म्हटलेलं आहे पुढं. इफ स्लोप्स ऑफ लाइन्स रिप्रेझेंटेड बाय काय येईल, 3x² प्लस kxy मायनस y² इज इक्वल टू 0. 3x² प्लस kxy मायनस y² इज इक्वल टू 0 डिफर बाय 4. डिफर बाय 4 म्हणजेच काय, स्लोपचा डिफरन्स म्हणजे M1 मायनस M2 किती व्हॅल्यू सांगितल्या, 4 सांगितलेले. हां, मग आता याच्यासाठी काय करावं लागेल बघा, अगोदर A, 2h आणि बीची व्हॅल्यू घ्यावी लागेल. कंपेअर करायचं हे इक्वेशन, कंपेअर गिवन इक्वेशन विथ ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0 येईल. मग आता a किती आहे, 3, 2h किती आहे, k आणि b किती आहे, -1.
ए इज इक्वल टू 3, 2h इज इक्वल टू k आणि b इज इक्वल टू -1 आलं. मग आता आपल्याला काय माहिती आहे, देअरफोर m1 अँड m2 लेट m1 अँड m2 बी स्लोप ऑफ लाइन्स represented by ते इक्वेशन येईल. काय आहे ते इक्वेशन, 3x² + kxy - y² इज इक्वल टू 0. मग काय येईल बघा आता, m1 + m2 इज इक्वल टू -2h/b. -2hची व्हॅल्यू किती आहे, 2 हे मायनस साईन, 2hची व्हॅल्यू k डिवायडेड बाय बीची व्हॅल्यू -1 म्हणजे हे किती मिळालं, k मिळालं. आणि अँड m1 × m2 किती आहे, a/b आणि ही व्हॅल्यू किती मिळाली बघा, aची व्हॅल्यू 3, बीची व्हॅल्यू 1 म्हणजेच किती आलं ते -3 आहे. मग आता पुढं युजिंग गिवन कंडिशनचा यूज करायचा. बाय युजिंग गिवन कंडिशन काय आहे की m1 - m2 इज इक्वल टू 4 आहे, बरोबर आहे. m1 - m2 इज इक्वल टू 4 आहे. तर आता मी काय करणार, m1 + m2 माहिती आहे, m1 × m2 माहिती आहे, सबट्रॅक्शन आपल्याला माहिती नाही आहे. मग काय करायचं आहे, स्क्वेअरिंग बोथ साईड करायचं. m1 - m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू किती येईल, 16 येईल. हां, पुढं आता मग हेच मी असं ॲडजस्ट करू शकते बघा. आपण ते एका थेरममध्ये पण बघितलेलं आहे की m1 + m2 ब्रॅकेट स्क्वेअर -4m1 आणि m2 इज इक्वल टू काय येईल, 16 येईल. हां, m1 + m2 ब्रॅकेट स्क्वेअर -4m1 m2 म्हणजे इथं काय केलं आपण, फक्त 4m1 m2 ही टर्म प्लस आणि मायनस केली. हां, मग आता बघा पुढं काय येणार, इथं मग ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन आपल्याला माहिती आहे, ते ॲड करायचं. m1 × m2ची व्हॅल्यू किती आहे बघा, m1 + m2ची व्हॅल्यू k आहे, ती व्हॅल्यू इथं ॲड केली, k² -4m1 × m2 किती आहे, -3 इज इक्वल टू 16 येईल. हां, मग आता पुढं k² प्लस किती आलं, 12 इज इक्वल टू 16 येईल. म्हणजेच k² इज इक्वल टू 16 - 12 म्हणजे 4 येईल. आणि k इज इक्वल टू किती मिळालं बघा, +-2 मिळालं. हां, हे काय मिळालं, k इज इक्वल टू +-2 व्हॅल्यू मिळाली. राहिलेले एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.